से पल पल मुझे तुम सताती, तेरे ही सपने लेकर के सोया, तेरी ही यादों में जागा, तेरे ख्यालों में उलझा रहा यूं, जैसे कि माला में धागा। हाँ, बादल बिजली चंदन पानी, ऐसा अपना प्यार लेना होगा जन्म में। नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांनो, कसे आहात सगळे? सर, तुम्ही जे सुरुवातीला गाणं म्हणता ना, ते अजिबात आवाज मला आवडत नाही. सोन्या, तुझ्यासाठी बोलत नाही मी. आणि दुसरं म्हणजे सुरुवातीला विद्यार्थी येत असतात, त्यासाठी थोडंसं गाणं बिणं म्हणणं गरजेचं असतं. विद्यार्थी आल्यानंतर मग लेक्चर स्टार्ट करणं गरजेचं आहे. नाहीतर सुरुवातीला लगेच आल्याबरोबर पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न चालू केला तर उपयोग नाहीये त्याला काही सोन्या. अरे तू जर उशिरा आला तर तुला पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न कळणार नाही. पहिला प्रश्न किती महत्वाचा आहे हे तुला आत्ता लगेच कळेल, कारण तू आत्ता आलेला आहे. तुझ्यासाठी लगेच दाखवत आहे पहिला प्रश्न. चालू घडामोडीशी संबंधित आहे, या मुद्द्यावर तुला प्रश्न येणार म्हणजे येणार. त्याचं कारण असं आहे की सर्वोच्च पुरस्कार आहे आपला महाराष्ट्राचा नागरी पुरस्कार, तो म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्कार. आणि हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आत्ताच देण्यात आलेला आहे. आणि तो कोणाला देण्यात आलेला तर लक्षात ठेवा, प्रख्यात निसर्ग लेखक आणि अरण्य ऋषी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारुती चितमपल्ली यांचं नाव लक्षात ठेवा. तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की 2025 मध्ये किंवा 2024-25 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2026 मध्ये आत्ताच काही दिवसांपूर्वी प्रदान करण्यात आला. तो पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीला देण्यात आलेला आहे तर मारुती चितमपल्ली यांना देण्यात आलेला आहे. ते अरण्य ऋषी म्हणूनही ओळखले जात असतात, निसर्ग लेखक सुद्धा त्यांना म्हटलं जात असतं. पुढीलपैकी अरण्य ऋषी म्हणून कोणत्या व्यक्तीला, म्हणजे एकाच प्रश्नामध्ये 3 ते 4 प्रश्न बनतात मित्रांनो. मग त्यासाठी हे पहिले प्रश्न म्हणजे सुरुवातीचे प्रश्न अत्यंत महत्वाचे असतात, आणि बाकी सर्व काही प्रश्न पुढचे जे असतात ते अतिसंभाव्य प्रश्न असतात. हा सुद्धा अतिसंभाव्य प्रश्न आहे, या मुद्द्यावर तुला विचारणार. आणि याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार. पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार 1996 मध्ये दिला गेला होता. म्हणजेच 1996 मध्ये पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 25 लाख रुपये मानधन दिलं जात असं. पहिला पुरस्कार पु ल देशपांडे यांना देण्यात आला. पहिल्या महिला ज्यांनी पुरस्कार मिळवलेला आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार, तो म्हणजे लता मंगेशकर आहेत. लता मंगेशकर यांना 2001 मध्ये भारतरत्न पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे. 1989 मध्ये त्यांना चित्रपट सृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार, तो म्हणजे दादासाहेब फाळके पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे. आणि त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण हे सुद्धा पुरस्कार देण्यात आलेले आहेत यापूर्वी. अत्यंत महत्वाचे असे व्यक्ती. या व्यतिरिक्त अजून त्यांच्याच बहीण म्हणजे सख्या बहीण, त्या म्हणजे आशा भोसले यांना सुद्धा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे 2020 मध्ये. बहिणी बहिणींचं पुत्र जर आपल्या म्हणजे बहिणी बहिणींचं जे हे आहे जोडी जर आपल्याला विचारलं तर लक्षात ठेवा, लता मंगेशकर आणि आशा भोसले. पिता पुत्र यांची जोडी जर तुम्हाला विचारली तर अण्णासाहेब आणि नानासाहेब. अण्णासाहेब कसं लक्षात ठेवायचं, धर्माधिकारी, अण्णासाहेब धर्माधिकारी, नानासाहेब धर्माधिकारी, या दोघांनाही पिता पुत्र यांच्या जोडीला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असतो, त्याचप्रमाणे आपल्या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार जर तुम्हाला विचारला तर लक्षात ठेवा, भारतरत्न पुरस्कार 1954 मध्ये सुरुवात झाली होती. भारतरत्न पुरस्कार पहिला दिला गेलेला 1955 मध्ये. याच व्हिडिओमध्ये, याच शेवटच्या या लेक्चरमध्ये शेवटपर्यंत जर तुम्ही बघितलं तर सर्व पुरस्कार आपण कव्हर करणार आहोत, ज्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. वैशिष्ट्य बघा ना, स्वरूप महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार. स्थापना 1996 मध्ये झाली होती. क्षेत्र म्हणजे साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, समाजसेवा, पत्रकारिता आणि प्रशासन या क्षेत्रामध्ये हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जात असतो. पुरस्काराची राशी 25 लाख, पूर्वी होती 10 लाख रुपये. लक्षात ठेवा, 2023 पासून यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. पहिले मानकरी आहेत पु ल देशपांडे. 1996 मध्ये साहित्य यामध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला गेलेला, म्हणजे साहित्य जगतामध्ये उल्लेखनीय कार्य त्यांचं समोर ठेवून त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला गेला. पहिली महिला यामध्ये चुकून झालेले बरं का, आशा भोसले या दुसऱ्या महिला आहेत. परंतु लता मंगेशकर यांना 1997 मध्ये म्हणजे दुसरा महाराष्ट्र भूषण पुरस्कार, ह्या आपल्या देशातील, आपल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्या त्या म्हणजे लता मंगेशकर आहेत. बाकी 2023 चा पुरस्कार अशोक सराफ यांना देण्यात आलेला कला आणि चित्रपट. आणि आता 2024-25 या वर्षीचा 2026 मध्ये दिला गेलेला पुरस्कार मारुती चितमपल्ली निसर्ग लेखक म्हणून त्यांना ओळखले जात असतं. या व्यतिरिक्त अजून अरण्य ऋषी म्हणून पुढीलपैकी कोणाला ओळखले जातं असा प्रश्न विचारला जाईल तुम्हाला. मग लेखक आणि त्यांची उपनावं यावर आपल्याला प्रश्न विचारला जात असतो. याचा अर्थ झालं का माझं काम सोन्या? अरे तुला मी धरोधर समजून सांगणार आहे. जे महत्वाचे लेखक आहेत ना, त्यांच्या संबंधित माहिती आणलेली लेखक व त्यांची टोपण नावे. यामध्ये वाल्मिकी यांना
आद्य कवी असं म्हटलं जात असतं. आद्य म्हणजेच काय, सुरुवातीचे सर्वात अगोदरचे सर्वात पहिले, अरे वाल्मिकी ऋषी आद्य कवी. त्यानंतर कालिदास यांना भारताचे शेक्सपियर असं म्हटलं जात असतं. हे सरळ सेवा भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात विचारला गेले किंवा पोलीस भरतीमध्ये सुद्धा या मुद्द्यावर प्रश्न विचारला गेला बरं का. मी स्टार मार्क करतो याला. बाकी प्रल्हाद केशव अत्रे, केशव सूत, सॉरी केशव कुमार असं त्यांना म्हटलं जात असतं. कृष्णाजी केशव दामले यांना केशव सूत असं म्हटलं जात असतं. बाळकृष्ण अनंत भिडे यांना बी म्हणून ओळखलं जात असतं, केवळ बी म्हणून ओळखलं जात असतं. नारायण मुरलीधर गुप्ते कवी बी असं म्हटलं जात असतं. विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज असं म्हटलं जात असतं. आणि मराठी भाषा दिन म्हणून आपण जो साजरा करत असतो, मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जात असतो 27 फेब्रुवारीला. हे त्यांच्या आठवणीमध्ये. कुसुम ह्या त्यांच्या बहिणीचं नाव आहे. अग्रज म्हणजे मोठे बंधू असतात. लक्षात आलं का तुम्हाला? त्यांनी अनेक अशा कविता लिहिलेल्या आहेत त्यांच्या बहिणीवर. त्यामुळे कुसुमाग्रज म्हणजे कुसुम यांचे मोठे बंधू म्हणून त्यांना ओळखलं जात असतं. त्यांचा जन्मदिवस हा 27 फेब्रुवारी हा आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जात असतो यांच्याच आठवणीमध्ये. बाकी 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जात असतो. आत्माराम रावजी देशपांडे हे अनिल म्हणून ओळखले जात असतात. आता तू सांग सोन्या, हे जे आपल्या नगर परिषदेचे किंवा अजून आपले वेगवेगळे जे सरळ सेवा भरतीची परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत किंवा उच्च न्यायालयाचे विद्यार्थी आहेत, उच्च न्यायालय शिपाई भरती आता परीक्षा जवळ आलेली आहे, तर उच्च न्यायालयाचे शिपाई भरतीचे जे विद्यार्थी ते सध्या लाईव्ह आहेत आपल्यासोबत, म्हणजे आपल्या बॅचमध्ये, महाराष्ट्र अकॅडमीच्या बॅचमधील ते विद्यार्थी आहेत. त्यांचा प्रश्न असतो की सर तुम्ही पोलीस भरतीचे प्रश्न घेताय किंवा पोलीस भरती अति संभाव्य म्हणून तुम्ही त्या ठिकाणी हेडलाईन दिलेली, याचा अर्थ केवळ पोलीस भरतीसाठीच महत्वाचं आहे का? असं नाही असो. नीट समजून घे, कळकळीची विनंती आहे, नीट समजून घे. मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस कर. एकूण 30 प्रश्न तुला विचारले जात असतात की नाही उच्च न्यायालय शिपाई भरतीसाठी. तर त्यापैकी 25 ते 26 प्रश्न जीएस जीके वर विचारले जात असतात आणि 25 ते 26 प्रश्न प्रत्येक जेवढे तुला यापूर्वी आलेले आहेत ते पोलीस भरतीला विचारले गेलेले आहेत. आणि त्यामुळे सांगतोय सोन्या, पोलीस भरतीचे जे प्रश्न आहेत ते तुला विचारले जाणार आहेत. जर तू तरवेज असशील पोलीस भरतीच्या जीएस जीके मध्ये तर तुझं या ठिकाणी सिलेक्शन होईल. तुला त्या ठिकाणी 25 पैकी 25 मार्क मिळतील. बाकी उर्वरित जे काय आहे ते आपण आपल्या बॅचमध्ये कव्हर करतोय. अजूनही तुम्ही बॅच घेतली नसेल ना, जे विद्यार्थी आहेत जे सध्या पोलीस भरतीला सुद्धा आहेत आणि उच्च न्यायालय शिपाई भरतीला सुद्धा आहेत, त्यांनी आता लगेच बॅच घ्या. कारण आपण संगणक सुद्धा आता कव्हर करणार आहोत, विज्ञान सुद्धा त्यामध्ये कव्हर करणार आहोत. सगळं सिलेबस वाईज मुद्दे आपण त्या ठिकाणी कव्हर करत आहोत आणि सगळे लाईव्ह लेक्चर आहेत. आता नाव निघालं म्हणून सांगतोय, जे विद्यार्थी आहेत ना या ठिकाणी युट्यूबवर त्यांना सांगतोय. बाकी पुढे जाऊया बघा. अजून व्यक्ती आणि त्यांची टोपण नावे, यामध्ये राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज असं म्हटलं जात असतं. त्यांच्या भावाचं जे आहे नाव गोविंद आहे, त्यांचे लहान भाऊ. त्र्यंबक बापूजी ढोंबरे यांना बालकवी असं म्हटलं जातं. असं पुढीलपैकी बालकवी कोणाला म्हटलं जातं यावर प्रश्न विचारला गेलेला आहे बरं का. याला स्टार मार्क करतो. दिनकर गंगाधर केळकर यांना अज्ञातवासी असं म्हटलं जात असतं. बाकी माणिक सीताराम गोडघाटे यांना ग्रेस असं म्हटलं जात असतं. नर फाटक हे महत्वाचे. 1857चा उठाव या संबंधित त्यांनी आपले विचार व्यक्त केले होते. फरिश्ता किंवा अंतर्भेदी असं म्हटलं जात असतं. अण्णाभाऊ साठे महत्वाचे व्यक्ती. लोकशाहीर असं त्यांना म्हटलं जातं. या मुद्द्यावर सुद्धा विचारला गेलेला आहे प्रश्न. बाकी मारुती चितमपल्ली अरण्य ऋषी यांना आता सध्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि चिंतामण त्र्यंबक खानोलकर हे आरती प्रभू म्हणून त्यांना ओळखले जात असतं. जेवढे स्टार मार्क केलेले तेवढे तरी लक्षात ठेवा कमीत कमी. पुढचा प्रश्न लगेच तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. विशेषतः पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या मुद्द्यावर सुद्धा तुम्हाला यावर्षी आता कोणत्याही जिल्ह्याची परीक्षा असो विचारलं जाणार आहे. जरी तुमचं 12वं पोलीस आयुक्तालय नसेल, म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यामधून फॉर्म भरलेला आहे ते 12वं पोलीस आयुक्तालय नसेल, तरी सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. लक्षात ठेवा, याचं योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करा. लवकर लवकर कमेंट करा. जेवढे विद्यार्थी आहेत लाईव्ह त्यांनी सगळ्यांनी कमेंट करायची. आणि अजूनही लाईव्ह आले नसतील तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक पाठवा ना. कळू द्या ना विद्यार्थ्यांना, राहुल सर काय देतोय, गळा खराब आहे राहुल सराचा, तरी सुद्धा गाणे गाऊ गाऊ तुला धरू धरू शिकवतोय. नेमका काय विषय कळू दे लोकांना. आणि अजूनही लाईक ठोकलं नसेल सोन्या तर लाईक ठोकून दे. तुझ्या लाईक ठोकल्यामुळे महाराष्ट्र अकॅडमीला युट्यूब कडून 4 पैसे मिळतील असं गैरसमज तुझं बाजूला ठेव सोन्या. महाराष्ट्र अकॅडमीला युट्यूब वरून अतिशय नगण्य म्हणजे काहीच मिळत नाही असं म्हटलं तरी चालेल. फक्त आणि फक्त तू प्रवाहात राहावा यासाठी आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर दिवसभर 2 ते 3 लेक्चर अपडेटवाले लेक्चर असतात. फक्त आणि फक्त तू प्रवाहात राहावा यासाठी. बाकी काय विषय नाही. फक्त आणि फक्त तू यासाठीच असतं. मग तुझं काम आहे ना सोन्या लाईक ठोकणं. लाईक ठोकल्याने शिक्षकांना मोटिवेशन मिळत असतं. लाईक ठोकून दे. आणि याचं योग्य उत्तर सांग बरं. 12वे पोलीस आयुक्तालय कोणते आहे? मीरा भाईंदर, सोलापूर, अमरावती की पिंपरी चिंचवड? व्हेरी गुड. अनेक विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे. मग माझं काम झालं का सोन्या? तुला प्रश्न वाचून सांगितला आणि उत्तर सांगितलं की लगेच विषय संपला का? असलं नाहीये ते सोन्या. या ठिकाणी एक प्रश्न आणि सखोल विश्लेषण असतं.
सखोल विश्लेषण करत असताना आपण सगळेचे सगळे 12 आयुक्तालय बघणार आहोत. शहरी भागांमध्ये असतात. मुंबई या ठिकाणचे आयुक्तालय आहे ते मुंबई शहरासाठी आहे. राज्यातील सर्वात जुने आणि मोठे आयुक्तालय पुढीलपैकी कोणते? तर मुंबई सर्वात पहिलं आहे. पुणे हे पुणे शहरसाठीचं आयुक्तालय आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र म्हणून याला ओळखलं जात असतं किंवा देश भागातील प्रमुख केंद्र म्हणून याला ओळखलं जात असतं. आणि याचं कार्यक्षेत्र सुद्धा जबरदस्त आहे. 3 म्हणजे नागपूर. नागपूर शहरासाठी हे आयुक्तालय उपराजधानीचं केंद्र म्हणून त्याला ओळखलं जात असतं. ठाणे हे ठाणे शहरासाठीचं आयुक्तालय आहे. यामध्ये मुंबई लगतचे महत्वाचे औद्योगिक शहर याच्या जवळ असल्यामुळे यांचं सुद्धा कार्यक्षेत्र मोठं आहे आणि स्ट्रॉंग आहे. नाशिक हे नाशिक शहरासाठीचं आयुक्तालय उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र आहे. उत्तर महाराष्ट्र म्हणजे खानदेश सुद्धा आला. अख्खा प्रशासकीय विभाग जो आहे ना नाशिक प्रशासकीय विभाग त्याच्यावर कंट्रोल असते एक प्रकारे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असलेलं आयुक्तालय आहे आणि मराठवाडा विभागाचे मुख्यालय आहे. या व्यतिरिक्त अजून सोलापूर या ठिकाणचं आयुक्तालय सोलापूर शहरासाठीचं महत्वाचं आहे. दक्षिण महाराष्ट्रातील प्रमुख शहर म्हणून त्याला ओळखलं जातं. अमरावती शहरासाठीचं आहे. विदर्भातील दुसरे महत्वाचे आयुक्तालय पहिले कुठले तर नागपूर आणि दुसरे कुठले तर अमरावती. त्यानंतर नवी मुंबई हे ठाणे आणि रायगड या ठिकाणचं एक महत्वाचं आयुक्तालय आहे. नियोजनबद्ध शहरासाठी स्वतंत्र आयुक्तालय उभारण्यात आलेलं आहे. म्हणजे कुठे तर मुंबई शहरासाठीचं जे मुंबई आयुक्तालय त्यापासून वेगळं करून हे नवी मुंबई या ठिकाणी आयुक्तालय उभारण्यात आलंय. त्याचं कारणच ते आहे की नियोजनबद्ध शहरासाठी स्वतंत्र आयुक्तालय असणं फार गरजेचं आहे. त्यानंतर अजून रेल्वे लोहमार्ग मुंबई या ठिकाणी असलेलं जे आयुक्तालय आहे ते रेल्वे मार्गांसाठीचं महत्वाचं संपूर्ण राज्यातील रेल्वे सुरक्षा हे यांच्या हातामध्ये असते. मुख्यालय मुंबई या ठिकाणी. पिंपरी चिंचवड या ठिकाणचं जे आयुक्तालय ते 2018 मध्ये पुणे आयुक्तालयाचे विभाजन करून उभारण्यात आलेलं आहे. मीरा भाईंदर हे 12वं आत्ताचं आहे. 1 ऑक्टोबर 2020 रोजी स्थापन झालेलं हे 12वे आयुक्तालय आहे. बाकी या व्यतिरिक्त नांदेड या ठिकाणी प्रस्तावित आहे परंतु ते अजून स्थापित करण्यात आलेलं नाहीये. ते 13वं आयुक्तालय आहे बरं का. जर स्थापित झालं तर ते 13वं आयुक्तालय असेल. देशासाठी एकच मिनिट देशासाठी पहिल्यांदा द्विगृही कायदे मंडळाची म्हणजेच बायकॅमेरल लेजिस्लेचर तरतूद कोणत्या कायद्याने करण्यात आली होती? 1813चा कायदा, 1909चा कायदा, 1919चा की 1935चा? सर्वात जास्त आजपर्यंत तुला प्रश्न विचारले गेलेले आहेत याच कायद्यांवर. बाकी 1773चा कायदा हा पहिला चार्टर ऍक्ट होता, पहिला संधी कायदा होता आणि त्यानुसार एक क्वेश्चन तुला विचारला जात असतो की पुढील पैकी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली होती कोलकाता या ठिकाणी? तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 1773च्या कायद्यानुसार 1774 मध्ये करण्यात आली होती. एलिझा इम्फे ते त्याचे प्रमुख न्यायाधीश होते. या व्यतिरिक्त तुला असाही प्रश्न विचारला जात असतो की बंगालचा गव्हर्नर हा पुढीलपैकी कोणत्या कायद्याने बंगालचा गव्हर्नर जनरल झाला होता? तर हे 2 मुद्दे तुला 1773च्या कायद्यानुसार विचारले जातात. 1793 संबंधित तुला एकही प्रश्न विचारणार नाही, तेवढा महत्वाचा नाही येतो. पण 1773च्या कायद्यामध्येच अशी तरतूद करण्यात आली होती की दर 20-20 वर्षाने याच कायद्याची पडताळणी केली जाईल आणि त्यामध्ये सुधारणा करण्यात येईल. तशा प्रकारे 1793 मध्ये कायदा पारित करण्यात आला होता. त्यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या होत्या पण त्या आपल्यासाठी महत्वाच्या नाही, विशेषतः सर्वसेवा भरतीसाठी महत्वाच्या नाही. मोठ्या परीक्षेमध्ये विचारलं जात असतं. त्यानंतर मग पुढचा महत्वाचा कायदा तो म्हणजे 1813चा कायदा. हा प्रश्न याचं योग्य उत्तर मी देतोय पण स्पष्टीकरण नीट समजून घ्या. सगळे मुद्दे एकाच प्रश्नासोबत मी कव्हर करत असतो. 1813चा कायदा हा एवढा महत्वाचा आहे ना. त्यानंतर वेगवेगळ्या प्रबोधन घडविणाऱ्या संस्था स्थापित झाल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये. त्याचा जबरदस्त परिणाम झाला होता आपल्या भारतीय धर्मव्यवस्थेवर. त्याचं कारणच असं आहे की 1813च्या कायद्यानुसार ख्रिश्चन मिशनरांना आपल्या भारतामध्ये प्रसार आणि प्रचार करण्याची परवानगी दिली होती. 1813चा हा कायदा विसरू नको जिंदगीमध्ये. आणि याच कायद्यानुसार तळागाळातील जे लोक आहेत की नाही त्यांना प्राथमिक शिक्षण मिळावं आणि तेही इंग्रजीमध्ये मिळावं. आपला पुळका आलता का? अजिबात नाहीये इंग्रजांना. पण इंग्रजीमध्ये त्यांना प्राथमिक शिक्षण मिळावं यासाठी 1 लाख रुपये खर्च करणं आता गरजेचं आहे. क्लार्क वर्ग तयार करायचा होता त्यांना. क्लार्क वर्ग म्हणजेच काय तर बघ ना आता ब्रिटनमधून ईस्ट इंडिया कंपनी आपल्या भारतामध्ये आलेली आहे. त्यांना कामगारांची आवश्यकता आहे. तुला समजा लंडनमध्ये जायचं आणि तिथं फक्त क्लार्क म्हणून काम करायचं आणि तुला त्या ठिकाणी 60,000 रुपये पेमेंट दिली जाईल. 60,000 पण नाही सोन्या, फक्त 25 ते 30,000 रुपये पेमेंट दिली जाईल. अरे तिथे खर्चच एवढा मोठा आहे. 25-30,000 रुपये परवडणार आहे का तुला? तू म्हणशील त्यापेक्षा मी याच ठिकाणी काम करतो ना. लंडन मध्ये जाऊन काय उपयोग आहे? तिथं एका झटक्यातच 5 दिवसात माझे 25,000 रुपये संपतील. बाकी 25 दिवस मी काय करणार? आणि त्यासाठी तुला लंडन मध्ये जाण्याची इच्छाच नसणार. तशाच प्रकारे ब्रिटनमधून आपल्या भारतामध्ये येण्याची कोणालाच इच्छा नव्हती वर्ग 3च्या पोस्टसाठी. मग हे वर्ग 3ची पोस्ट तयार करण्यासाठी आपल्या भारतीय लोकांनीच वर्ग 3च्या पदावर रुजू होऊन आपल्या या ईस्ट इंडिया कंपनीला मदत करावी अशा अधिकाऱ्यांची इच्छा होती. त्यानुसार मग 1813 या कायद्यानुसार आपल्या भारतामध्ये 1 लाख रुपये खर्च केला गेला शिक्षण क्षेत्रामध्ये. मग प्रगती झाली लोकांची. लोकांना कळायला लागलं
अरे लोकांना आपल्याच भारताचा इतिहास नाही तर ब्रिटनचा इतिहास सुद्धा कळायला लागला. त्यांना इंग्रजी वाचता यायला लागलं, त्यांना जॉग्राफी कळालं, त्यांना अभ्यास ज्या वेळेस झाला त्यावेळेस त्यांना कळालं की वडाच्या झाडाखाली रात्री जाऊन बसल्यानंतर तिथं हळुळीन दिसत नाही, तिथं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलेलं असतं म्हणून घाबरल्यासारखं वाटत असतं. आतापर्यंत फक्त आणि फक्त आपल्याला फसवलं गेलेलं. वेगवेगळ्या धर्मातील वेगवेगळ्या चालीरीती परंपरा यांच्यावर बिंदास बोलायला सुरुवात केली. ज्या भरसटलेल्या चालीरीती परंपरा आहेत ना, त्यांच्यावर बिंदास बोलायला ज्यांनी सुरुवात केली ते म्हणजे ख्रिश्चन मिशनऱ्या. आणि मग नंतर प्रबोधन घडवण्यासाठी वेगवेगळ्या संस्था स्थापित झाल्या. त्यामध्ये ब्राह्मो समाज आहे, परमहंस सभा आहे, प्रार्थना समाज आहे, सत्यशोधक समाज आहे, आर्य समाज आहे, रामकृष्ण मिशन आहे. तर ह्या सर्व प्रबोधन घडवणाऱ्या संस्था यावर तुला फिरून फिरून प्रश्न विचारला जात असतो. जेवढं काही घडलेलं ना त्यामागे ब्रिटिशांचा हात आहे सोन्या. त्यांनी प्रयत्न केले त्यानंतर आणि त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी प्रयत्न केले, पण त्याचा फायदा आपल्याला पुढे आगामी काळात झाला, शाश्वत फायदा झाला. मग 1909चा कायदा, याला मोर्ले मिंटो कायदा म्हणतात. मोर्ले म्हणजे तत्कालीन भारत मंत्री होते आणि मिंटो म्हणजे तत्कालीन गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हणजे व्हॉइसरॉय होते. आणि 1909च्या कायद्यानुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला होता. हे एक महत्वाचा मुद्दा आहे. मुस्लिम लीगची स्थापना त्याच्या अगोदर केली होती. ब्रिटिशांनी ठरवलंच होतं की यांच्यामध्ये वाद घालायचा, म्हणजे वाद निर्माण करायचा, बरोबर फोडून राज्य करायचं. तसं आजही चालू आहे सोन्या, तुला कळा ना. 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा हा सुद्धा फार महत्वाचा आहे. मॉन्टेग्यू म्हणजे तत्कालीन जे भारत मंत्री होते ते, आणि चेम्सफोर्ड म्हणजे तत्कालीन जे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच व्हॉइसरॉय होते ते. तसं म्हटलं तर गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया 1858च्या कायद्यानुसार त्याला व्हॉइसरॉय असं म्हटलं गेलं होतं. लॉर्ड कॅनिंग हा पहिला व्हॉइसरॉय झाला होता. बाकी 1935चा कायदा भारत सरकार कायदा आहे आणि या कायद्यानुसार अशा अनेक गोष्टी घडल्या ज्या की आपल्या राज्यघटनेमध्ये 40% भाग या 1935च्या कायद्यानुसार घेतला गेलेला आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. याच कायद्यानुसार सोन्या केंद्रामध्ये द्विगृही कायदे मंडळाची निर्मिती करण्यात आली. जसं की वरिष्ठ सभागृह आणि कनिष्ठ सभागृह आज अस्तित्वात आहे ना, याचे केवळ नाव बदलले गेलेली, पण ती तत्व आपण तिथूनच घेतले 1919च्या कायद्यानुसार. वरिष्ठ सभागृह त्याला राज्यसभा असं म्हटलं जात असतं, कनिष्ठ सभागृह त्याला लोकसभा असं म्हटलं जात असतं. आणि हे दोघे मिळून कायदे तयार करत असताना त्याला शिक्का देण्याचं काम किंवा सही करून त्याला कायद्यामध्ये रूपांतर करायचं काम जे आहे ते राष्ट्रपतींकडे असतं. परंतु या दोन्ही सभागृहाने मान्यता देणं गरजेचं असतं, त्यानंतर मग राष्ट्रपती त्याला मान्यता देत असतात. देशासाठी पहिल्यांदा द्विगृही कायदे मंडळाची निर्मिती करण्यात आली 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यानुसार. बघा ना, केंद्रामध्ये पहिल्यांदा द्विगृही कायदे मंडळाची सुरुवात करण्यात आली आणि प्रांतामध्ये द्विदल राज्य पद्धतीची सुरुवात करण्यात आली होती. द्विदल राज्य पद्धती म्हणजेच काय, तर जे भारतीय लोक निवडून आलेले आहेत ना राज्यकर्ते म्हणून, तर त्यांच्या हातामध्ये सोपिव खाते आणि राखीव खाते कुणाच्या हातामध्ये, ब्रिटिश जे अधिकारी त्यांच्या हातामध्ये, म्हणजे ब्रिटिश गव्हर्नर तत्कालीन जो होता त्याच्या हातामध्ये. म्हणजेच काय, तर खाण्याचे जे भारी भारी खाते असतात की नाही ते त्याच्या हातामध्ये, सगळे खाण्याचे खाते. आणि आपल्या हातामध्ये ठुसके खाते. आपल्याला फक्त त्या ठिकाणी प्रशासन चालवत असताना जे नियोजन करायचं आहे त्या सर्व गोष्टी, म्हणजे जास्त अधिकार दिले नव्हते, एवढी गोष्ट समजून घे. फक्त नावाला राज्यकर्ते म्हणून आपण ओळखले जात असत. 1813चा कायदा संबंधित सांगितलं, 1909च्या कायद्या संबंधित सांगितलं. पहिल्यांदा सांप्रदायिक प्रतिनिधित्वाचा पाया ज्या कायद्याने मांडला होता ते म्हणजे 1909चा कायदा. याच कायद्यानुसार आपल्या देशामध्ये पहिल्यांदा तुला मतदानाचा अधिकार मिळाला होता. तुला म्हणजेच काय, तर टॅक्स भरणारा व्यक्ती, म्हणजे भारतीय व्यक्तीला टॅक्स भरणारा व्यक्ती, आणि या व्यतिरिक्त अजून शिक्षणाचा सुद्धा समोर तो एक क्रायटेरिया ठेवला होता आणि त्यानुसार मग यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. बाकी महिलांना तर स्वातंत्र्यानंतरच मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. 1935चा कायदा हा सुद्धा फार महत्वाचा आहे. संघ राज्याची संकल्पना याच कायद्याद्वारे मांडली गेली. म्हणजे राज्य यांचं वेगळं प्रशासन असतं, केंद्र यांचं वेगळं प्रशासन असतं, हे दोघेही नवरा बायको सारखे मिळून काम करत असतात. तशा प्रकारे राज्यांचं वेगळं स्वतंत्र प्रशासन असतं, त्यांना एकूण वेगळे विषय असतात आपल्या सूचीमध्ये. तशा प्रकारे त्याला संघ राज्य असं म्हटलं जात असतं. आज बघितलं, देवेंद्र फडणवीस आपल्या महाराष्ट्राची सरकार चालवत आहेत आणि केंद्राचे सरकार जे चालवत आहेत, कार्यकारी प्रमुख जे आहेत म्हणजे मंत्रिमंडळाचे प्रमुख, ते म्हणजे पंतप्रधान. कोण आहे सोन्या, ते तुला स्वतःला विसरू देणार नाही. म्हणजे रोज सकाळी ज्यावेळेस रेडिओ चालू करत असतो, पहिला शब्द आई शपथ सांगतोय बरं का, तू ज्यावेळेस रेडिओ चालू करत असतो, न्यूज असते ना चालू, तर न्यूजचा पहिला शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे दौरा असतो ना त्या संबंधित असतो. कुणाला गळे भेट घेतलेली आहे, कुणाला कचून दाबलेला आहे, ओढलेला आहे, त्या संबंधित असतं. अशा प्रकारचे ते पंतप्रधान, बरोबर आहे. म्हणजे ते गळे भेट घेतलेली आहे, त्यानंतर वेगवेगळे करार केलेले आहेत, त्यानंतर अशा गोष्टी या संबंधित दिवसभराचं त्यांचं जे काय आहे शेड्यूल ते सुरुवातीला सांगितलं जात असतं. ते स्वतःला विसरू देणार नाही, अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आहेच. पण तू विसरायचा प्रयत्न केला की लगेच ते पुन्हा येतील
आणि स्वतःला विसरू देणार नाही. तर अशा प्रकारचे हे वेगवेगळे कायदे आहेत. कायद्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जात असतात. पी-एस-आय मार्गदर्शक असणारी एकमेव बॅच अख्ख्या महाराष्ट्रातील फास्ट ट्रॅक बॅचची म्हणजे आपली ही बॅच आहे. पोलीस भरतीसाठी 2025 मध्ये ही सुरू करण्यात आली ती शेवटी म्हणजे 2025च्या शेवटी आपण सुरू केली होती. सध्या सगळे लाईव्ह लेक्चर चालू आहेत. फास्ट ट्रॅक बॅच आहे. तू पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल, आता राहिलेले असेल 15-20 दिवस तुझ्या परीक्षेसाठी, तुला या 15-20 दिवसांमध्ये सुद्धा अख्खा सिलेबस कव्हर करता येईल या बॅचमधून. सध्या सर्वात कमी फीज आहे. जर तुम्हाला पुस्तक वाचू वाचू कंटाळा आला असेल ना, तर ही बॅच घ्या आणि या बॅचमधून बऱ्यापैकी अभ्यास करा मित्रांनो. ही बॅच घेतल्यानंतर केवळ ब्लूटूथ किंवा अजून हेडफोन लावून समोर मोबाईल ठेवून बऱ्यापैकी, जसं की तू वेब सिरीज बघत असतो ना, तशा प्रकारे ही सिरीज बघ ना लेक्चर्सची, तुला लक्षात येईल. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पोहोचवायचं काम या आपल्या बॅचने केलेलं आहे. महत्वाचं म्हणजे सगळी टॉपची फॅकल्टी आपल्या बॅचमध्ये. यापूर्वी वेगवेगळ्या पोस्ट मिळालेल्या आहे. एखाद पोस्टना वेगवेगळ्या पोस्ट मिळालेल्या आहे आणि 10 ते 12 वर्षांचा अनुभव असलेले या बॅचमध्ये तुम्हाला शिकवत आहे. ही बॅच घ्यायची असेल तर कमीत कमी वेळेमध्ये अख्खा सिलेबस तुमचा कव्हर होईल. हेच योग्य टाइम आहे आणि याच योग्य टायमिंगसाठी आपण ही बॅच डिझाईन केली होती मित्रांनो. जेणेकरून शेवटी तुमचा अभ्यास संपूर्ण कसा कव्हर होईल त्यासाठी. बाकी काही डाऊट असेल तर या नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा आहे. आता पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे वर्षभराचा चालू घडामोडीचा अभ्यास करण्यासाठी करंट एक्सप्रेस नावाचं जबरदस्त पुस्तक आहे. मार्केटमध्ये सध्या हाहाकार माजवतं हे पुस्तक. त्याचं कारणच हे आहे की 2026 मध्ये होणाऱ्या सर्व परीक्षा यावर तुला मागील 6 महिन्यांचे करंट अफेअर्स विचारले जात असतात. हे पुस्तक घेतलं की तुझं मागील 6 महिन्याचं करंट अफेअर्स अख्खं कव्हर होईल. आणि खास करून पोलीस भरती गट परीक्षांसाठी, सरळ सेवा भरतीसाठी हे पुस्तक आपण डिझाईन केलेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे पेपरनुसार प्रश्नपत्रिका विश्लेषण आहे. म्हणजे अख्खी प्रश्नपत्रिका 1 ते 100 प्रश्न या पुस्तकामध्ये दिले गेलेले आहेत. 200 प्लस प्रश्नपत्रिका आहेत. तुझ्याच पोलीस भरतीच्या आहेत. आता सध्या तुझी परीक्षा जवळ आलेली, याचा अर्थ काय? ते एकूण समजा, उदाहरणासाठी सांगतो, 10 दिवस बाकी असतील ना, रोज 2 प्रश्नपत्रिका किंवा कमीत कमी 1 प्रश्नपत्रिका सोडव. तुझ्या मेंदूला रोज कंपल्सरी 1 प्रश्नपत्रिका सोडवण्याची सवय लागायला पाहिजे. 1 प्रश्नपत्रिका 1.5 तास टायमिंग लावून सोडवायची आणि त्याचं स्पष्टीकरण बघायचं. स्पष्टीकरणाला 1 तास, अर्धा तास जाऊ दे, काय फरक पडत नाही. पण एकदा प्रश्नपत्रिका सोडवली की स्किप मारायची नाही. त्या बऱ्यापैकी नीट समजून घ्यायची की कोणते माझे प्रश्न चुकले होते. जसा की क्रिकेटर खेळ झाल्यानंतर सुद्धा त्याचेच क्रिकेट बऱ्यापैकी बघतो. मी सुरुवातीला ज्यावेळेस लेक्चर घ्यायचो ना सोन्या, त्यावेळेस मी माझे स्वतःचे लेक्चर कंटिन्युअसली बघायचो. म्हणजे एकदा लेक्चर घेतलेलं ना युट्यूबवर, सुरुवातीला नवीन नवीन ज्यावेळेस मी लेक्चर घ्यायचो, एकदा नवीन युट्यूबवर घेतलेले ना, त्याला मी कमीत कमी दिवसभरात 2दा बघायचो. आणि प्रत्यक्षात मी बघून त्या ठिकाणी कुठे चुकलो होतो, हे चुका होऊ नयेत ते लक्षात ठेवायचो, ते डायरीमध्ये लिहायचो, पुन्हा अजून दुसऱ्या दिवशी तशा चुका टाळायचो. कुणीही परफेक्ट नसतं सोन्या. ते केवळ आणि केवळ प्रॅक्टिसद्वारे परफेक्ट होत असतं. तुझेही स्कोर वाढवण्यासाठी अशाच प्रकारे तुला प्रॅक्टिस करावी लागेल, अशाच प्रकारे तुला अभ्यास करावा लागेल. हे पुस्तक तू घे नाही तर नको घेऊ, पण माझं असं म्हणणं आहे की तुला स्पष्टीकरणासहित या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर तुला जर घेतलं तर आत्ता फायद्याचं आहे. आणि या व्यतिरिक्त अजून समजा घटकनुसार तुझे प्रश्न चुकत असतील, जसं की चक्रवाढ व्याज जर वारंवार चुकतोय, अलंकार वारंवार चुकतोय, आणि तुझं कंटिन्युअसली चुकणारा मुद्दा जो आहे ना, तो मुद्दा तू या ठिकाणी या पुस्तकातून वाचला की पुन्हा चुकणारच नाही, तिथे स्कोर वाढेल तुझा. अनेक विद्यार्थ्यांना 70 प्लस प्रश्न बरोबर येत आहेत, 75 प्लस प्रश्न बरोबर येत आहेत, त्यांचं स्वप्न 90 प्लस जायचं. तर अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करावा लागेल. चालू घडामोडीला सुद्धा स्किप करू नको. 25 पैकी कमीत कमी 6 ते 7 प्रश्न चालू घडामोडीचे विचारले जात असतात. पुढे जाऊया. व्यापार तोल म्हणजे बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणजे काय? इकॉनॉमिक्सचे असे काही कन्सेप्ट आहे, तसं म्हटलं तर व्यापार तोल समजून सांगण्यासाठी अख्खा 1 तास जाईल सोन्या, पण एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी, तुझ्यासाठी नाही. व्यापार तोल याचा केवळ तुला अर्थ विचारला गेलेला आहे आणि असेच प्रश्न तू त्याला लय अवघड विचारलंय असं म्हटलं जात असतं विद्यार्थ्यांकडून, पण तसं नाहीये ते. हे तुझ्या सिलेबस मधीलच इकॉनॉमिक्स, परकीय व्यापार, आणि या परकीय व्यापारावर विचारले जाणारे प्रश्न जे आहेत ना, त्यातील अत्यंत महत्वाचा जो गाभा आहे ना, मुद्दा आहे ना, तो म्हणजे व्यापार तोल, व्यवहार तोल, याच्यावर तुला प्रश्न विचारला जात असतो. हे 2 कन्सेप्ट तुला मी आता समजून सांगणार आहे. त्यानंतर परकीय व्यापार लोड घेऊ नको, चालू घडामोडीशिवाय अजून वेगळा प्रश्न बनू शकत नाही. हे 2 कन्सेप्ट समजून सांगितले की तुझा परकीय व्यापार ओके मध्ये थँक्यू होऊन जाईल. यस. महाराष्ट्र पोलीस रोहन, का रे सोन्या मार्केटिंग करू नका, मार्केटिंग करू नका म्हणतोय तू, चॉंग्या. अरे तुला घ्यायचं तर घे, नाही तर नको घेऊ. तुला काय धरून मी विकतोय का की तू घेच म्हणून मी तुला सांगतोय? घ्यायचं तर घ्या, नाही तर नको घेऊ. ओ, आणि जे महत्वाचं आहे तेच सांगतो. माझा लहान भाऊ असला असता त्याला आत्ता सध्या टोले दिले असते, त्याला समजून सांगितलं असतं, चॉंग्या तुला अक्कल आहे का रे ठुसक्या, म्हणजे असं त्याला म्हटलं असतो, त्याला समोर बसवलं असतं आणि त्याला सांगितलं असतं, त्याच्याकडून 1 प्रश्नपत्रिका सोडून घेतली असती मी.
मी खरं सांगतो सोन्या, मी ज्या वेळेस ऑफलाईन लेक्चर घ्यायचो ना XYZ अकॅडमीज मध्ये, तर त्यावेळेस शिक्षक म्हणून मी त्या ठिकाणी स्टेजवर असायचो, विद्यार्थी अनेक जण असायचे, एखाद्याने टुक्केगिरी केली की त्याच्या बेंचवर जाऊन बसून त्याला शिकवायचो. जोपर्यंत त्याला कन्सेप्ट पूर्ण कळत नाहीये तोपर्यंत मी जाऊन द्यायचो नाही त्याला. अशा प्रकारचा व्यक्तिमत्व आहे, धरू शिकवणारा शिक्षक म्हणून माझी ओळख होती. कळते का? इथं फक्त धरू शिकू शकत नाही मी तुला. सर, भारताचे मँचेस्टर कोणते आहे? अहमदाबाद की मुंबई? अहमदाबाद मँचेस्टर आहे. कोण काय म्हणलेलं आहे त्याबद्दल मला माहित नाहीये सोन्या, पण अहमदाबाद हे मँचेस्टर आहे भारताचे. ठीक आहे. अहमदाबाद मँचेस्टर आहे. येस. दक्षिण भारतामध्ये आहे का रे अहमदाबाद? होय रे चैतन्य. असं काय करतोयस तू? बरं, मँचेस्टर त्याला का म्हटलं जात असं? ठीक आहे, हे मुद्दा नीट समजून घे. केवळ निर्यातीची किंमत की आयात आणि निर्यात यांच्यातील फरक, की केवळ आयातीची किंमत की देशाचा एकूण जीडीपीचा संबंध आहे का या ठिकाणी? परकीय व्यापारावर तुला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि व्यापार केव्हा होत असतो, कोण करत असतो? दृश्य वस्तू ज्या विकल्या जात असतात त्यावरून 4 पैसे कमवले जात असतात, त्याला म्हणतात व्यापार. आणि व्यवहार म्हणजे तू कशा प्रकारे बोलतोय, व्यावहारिक भाषा तुझी काय आहे? व्यवहार म्हणजेच सेवा क्षेत्राद्वारे 4 पैसे कमवले गेले असतील तर त्याला व्यवहार असं म्हटलं जात असतं. आणि व्यवहार यामध्ये मोठी कन्सेप्ट आहे, ज्यामध्ये दृश्य आणि अदृश्य हे दोन्ही खाते समाविष्ट केले जात असतात. इथे व्यापार तोल म्हटलं तर किती मोठ्या प्रमाणात आपण आयात केलेली आहे. आयात म्हणजेच आणणे आणि निर्यात म्हणजेच नेणे. नेणे म्हणजेच काय? एखादी वस्तू ही समजा आपल्या भारतामध्ये बनत असेल तर ही आंतरराष्ट्रीय स्तरावर याला जर मागणी असेल, ही विकली गेली असेल, तर यावरून किती पैसे आले, यामधून वजा करायचे बाहेरून आपण किती वस्तू आणलेल्या आहेत. नीट समजून घे पुन्हा एकदा. टिल्या कुठे राहतोय? अमेरिकेमध्ये राहतोय. बंड्या भारतामध्ये राहतोय. बंड्या हा पेन बनवतोय आणि हा टिल्याला विकतोय. किती रुपयात विकतोय? 100 रुपयात विकतोय. 100 रुपये म्हणजे किती? $1. समजा असे 10 पेन विकले तर किती झाले? $10 त्याला मिळाले. कुणाला? बंड्याला, म्हणजे भारत सरकारला मिळाले. असं उदाहरण समजून घे. आणि या व्यतिरिक्त भारत सरकारने काही महत्वाच्या अशा डोस किंवा लसीकरण आपल्या देशामध्ये करायचे आहेत, त्यासाठी ते मागून घेतले. आणि प्रत्येक लस $1 असे 5 डोस मागून घेतलेले आहेत. म्हणजेच काय झालं? तर आयात केली भारत सरकारने, निर्यात कोणी केली? बंड्याने. भारत सरकारने आयात केलेली आहे. परकीय चलन वापरलं गेलेलं आहे भारताकडून, ते कोणतं? तर $10. $10 या बदल्यात बंड्याला $1000 देऊन टाकले. विषय संपला बंड्याचा. कारण आपल्या भारतात पानटपरीवर डॉलर चालतो का रे सोन्या? तुला समजा जुबा केसरी खायची असेल आणि डॉलर दाखवलं की ते हुसकावून लावल तुला. किंवा तू बँकेमध्ये गेला, डॉलर त्या ठिकाणी समाविष्ट करण्यासाठी, जमा करण्यासाठी त्या ठिकाणी तुला ते हुसकावून लावल. तशा प्रकारे नसतं ते. परंतु आपल्या भारतामध्ये रुपया चालत असतो. मग ज्यावेळेस परकीय जे काय तू व्यवहार करतो, व्यापार करतो, तर त्यानंतर डॉलरच्या किमतीमध्ये तुला जर पैसे आले असतील तर त्याचंच रूपांतर रुपयामध्ये करून तुला दिले जात असतात. बाकी डॉलर भारत सरकारच्या अकाउंटमध्ये जमा होत असतात, भारत सरकारकडे असतात. ते परकीय चलन साठा असतो भारताचा. आपला केव्हाही निर्यातीपेक्षा आयात कमीच असायला पाहिजे किंवा निर्यात जास्त असायला पाहिजे आयातीपेक्षा. त्याच वेळेस आपलं हे जे व्यापार तोल आहे ते चांगलं असतं. चांगलं असतं म्हणजेच काय? सरप्लस मध्ये असतं. परंतु निर्यातीपेक्षा आयात जर जास्त असेल तर हे तोट्यामध्ये चाललेले आहे. कुठलं? व्यापार तोल, दृश्य खातं. कळतंय का तुला? म्हणजेच यामध्ये आयात आणि निर्यात या दोघांचा अभ्यास केला जात असतो, परंतु दृश्य खात्यांचा अभ्यास केला जात असतो. आणि व्यापार तोल आणि व्यवहार तोल यामधील फरक नीट समजून घ्या. व्याप्ती असते मर्यादित, संकुचित असते. केवळ आणि केवळ दृश्य ज्या वस्तू आहेत की नाही त्याच विकल्या गेलेल्या आहेत किंवा आणल्या गेलेल्या आहेत, यांचा अभ्यास केला जात असतो. भारत सरकारने एकूण किती वस्तू विकल्या, किती वस्तू आणल्या, या दोघांमधील फरक जर प्लस मध्ये असेल याचा अर्थ काय? प्रॉफिट मध्ये आहे आपला भारत. मायनस मध्ये असेल याचा अर्थ काय? आयात जास्त झालेली निर्यातीपेक्षा. कळते का तुला? आणि आयात जास्त होणं हे चुकीचं असतं निर्यातीपेक्षा. निर्यात जास्त व्हायला पाहिजे असते. आणि त्यासाठी निर्यात प्रधान वस्तू बनवायत आपल्या देशामध्ये, त्यासाठी भारत सरकार प्रोत्साहित करत असतं. जसं की सेज, स्पेशल इकॉनॉमिक झोन. तुला विचारलं गेलेले सेज हे केव्हा स्थापित करण्यात आलेले आणि त्याचा कायदा केव्हा करण्यात आलेला आहे, या संबंधित तुला प्रश्न विचारले गेले. तर यापूर्वी तू जर रेग्युलर आला ना, आपण ठसके प्रश्न घेऊन येत नाही. मी तुला माझा इतिहास सांगतो सोन्या. 2023 मध्ये ज्यावेळेस, म्हणजे याच मुद्द्याला धरून इतिहास सांगतो तुला, की यापूर्वी महाराष्ट्र अकॅडमीच्या आपल्या युट्यूब चॅनलवर धुळा पॅटर्न चालू केला होता. आपण धुळा पॅटर्न नावाची सिरीज चालू केली होती. ती 2023 मध्ये चालू केली होती. 2023-2024च्या प्रश्नपत्रिकांमध्ये तुझे प्रश्न बघ, मी चालू केली 2023ला. अनेक जण लोक काय करत असतात की सिरीज ही प्रश्नपत्रिका आल्यानंतर चालू करत असतात आणि म्हणतात की आपल्या या सिरीज मधून अनेक प्रश्न आले. तसलं आपण या ठिकाणी करत नाही.
2023 मध्ये जी सिरीज चालू केली होती त्यात अनेक प्रश्न पर्याय सुद्धा न बदलता, म्हणजे प्रश्नपत्रिका बनवणाऱ्या एवढा सुद्धा लोड घेतला नाहीये सोन्या की पर्याय कमीत कमी वर खाली करू, उचलला की टाकून दिलेला आहे. एवढे काम कटाळे असतात प्रश्नपत्रिका बनवणारे, तू कशाला लोड घेतोय सोन्या, त्यांना घाबरतोयस. लय ठुसके प्रश्न असतात, भले ते उच्च न्यायालय असो किंवा पोलीस भरती असो. तर याची व्याप्ती केवळ दृश्य वस्तू, आज गळा खराब आहे सोन्या, त्यामुळे तुझ्यापर्यंत पाहिजे तसा पोहोचू शकत नाहीये. पण तरी सुद्धा नीट समजून घे, वस्तू, सेवा आणि भांडवल या तिघांचा विचार केला जात असतो. भांडवल म्हणजे परकीय मदत असू शकते, जसं की WB IMF मदत करत असतं. व्यापक असतं, म्हणजे हे मोठं आहे खातं, आणि त्याच्यामध्ये दृश्य आणि अदृश्य खात्यांपैकी दृश्य खातं जे असतं त्याला व्यापार तोल असं म्हटलं जात असतं. स्वरूप, यात फक्त वस्तूंचा व्यापार केला जात असतो, यात फक्त वस्तूंचा विचार केला जात असतो. किती वस्तू विकल्या आणि किती वस्तू आणल्या, आणि त्यामध्ये एकूण विकून किती पैसा आला आणि आणल्यानंतर एकूण किती पैसा खर्च झाला, त्यापैकी जास्त पैसा शिल्लक राहिलेला आहे की नाही राहिलेला, प्लस मध्ये की तोट्यामध्ये, याचा अभ्यास म्हणजे व्यापार तोल. तोल म्हणजेच काय, तूट किंवा अधिक्य असू शकते. ठीक आहे, एवढंच नीट समजून घेतलं, लय झालं सोन्या. पुढचा प्रश्न बघ. भारतात 19 जुलै 1969 रोजी पहिल्या टप्प्यात किती व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? लवकर लवकर कमेंट करा. अभी अभी तो आई हो, अभी अभी तो. सध्या मार्च चालू आहे सोन्या. एप्रिल मध्ये तुझी दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये परीक्षा असेल हायकोर्टची. मी तर म्हणतो तासाभरात तुझी परीक्षा. जे परीक्षा केव्हा विचारतात ना, त्याचं कान धरून त्याला समोर बसवतो मी, प्रश्नपत्रिका देतो मी, स्वतः प्रश्न बनवतो 100 प्रश्न तुझ्यासाठी, आणि तू सोडून दाखव सोन्या. प्रश्नपत्रिका किंवा एक्झाम केव्हा आहे हे केवळ आणि केवळ त्याच विद्यार्थ्याला विचारायचा अधिकार आहे ज्याचा अभ्यास परिपूर्ण झालेला आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांनी अजिबात विचारायचं नाही. जे विचारत असतात, जे विचार करत असतात ना माझी परीक्षा केव्हा आहे, ते टेन्शन घेत बसत असतात ना, ते पास होत नाहीत. केवळ आणि केवळ नियोजन असणं गरजेचं, रेग्युलर अभ्यास करणं गरजेचं आहे, कॉन्स्टंट अभ्यास करणं गरजेचं आहे. मी तर म्हणतो की जर तू टार्गेट ठेवले ना, तसं आपल्या आयुष्यातील आपल्या जवळचा व्यक्ती त्याचं निधन जरी झालं तरी सुद्धा 2 दिवस दुखवटा पाळून तिसऱ्या दिवशी लगेच अभ्यास करायला पाहिजे. त्याला म्हणतात लक्ष किंवा टार्गेट अचीव करण्यासाठीची इच्छाशक्ती. एवढं आपलं इच्छाशक्ती असणं गरजेचं, एवढे कॉन्सन्ट्रेशन असणं गरजेचं असतं. असंच कुणी होत नाही, कारण तेवढी जबरदस्त त्या ठिकाणी कॉम्पिटिशन असतं सोन्या. हाय मर जाएंगे. व्हेरी गुड. 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. सर हे राष्ट्रीयकरण म्हणजे नेमकं काय असतं? तर उदाहरणासाठी सांगतो, भैसळे बँके, तू माझ्याकडे समजा आला, तुला कर्ज पाहिजे, पानटपरी चालू करायची कॉलेजच्या समोर. कारण असं आहे सोन्या की ती कॉलेजमध्ये जाते आणि तू 10वी पासूनच शाळा सोडून दिलेली आहे, तुला काही करून तिला बघायचे, रोज तिला पटवायचे, त्यासाठी तू कॉलेजच्या समोर त्या ठिकाणी पानटपरी चालू करणार. पानटपरी चालू केली की ती बरोबर सकाळी येत असते आणि संध्याकाळी जात असते, म्हणजे कॉलेज संपल्यानंतर किंवा दुपारी जात असते, सकाळी येते दुपारी जात असते. तू कॉलेजच्या समोर बरोबर पानटपरी चालू केलेली, त्या ठिकाणी तुझे मित्र येत आहेत, तुझ्यासोबत गप्पा मारतायत, सगळं काय होते, पण पानटपरी चालू करण्यासाठी 4 पैशांची आवश्यकता आहे की नाही? मग तू माझ्याकडे आला, भैसळे बँक. भैसळे बँक तुला का देणार सोन्या? कारण जर मी तुला चुकून कर्ज दिलं, तू त्या ठिकाणी शाळेच्या समोर, कॉलेजच्या समोर पानटपरी चालू केली, आणि ती बरोबर शाळा सुटल्यानंतर किंवा कॉलेज सुटल्यानंतर तू तुझे गाणे लावत असतो आल्ताफ राजाचे, तुम तो ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे. पहिल्या दिवशी ती रागाने बघते, दुसऱ्या दिवशी मैत्रीला खुनून ती बघते की बघतोय की नाही सांग, तिसऱ्या दिवशी हसून बघते, चौथ्या दिवशी तू तुझी होंडा काढतो, तू असतो हिरो, तुझी गाडी असते होंडा आणि ती हिरोईन असते, तुम्ही निघून जाता भोर. तू शटर लावणार सोन्या पानटपरीला, आणि मी कुठं कुठं तुला शोधणार, अरे माझं कर्ज कोण देणार परत? त्यासाठी मी तुला कर्ज देणार नाही. मग कर्ज कोण देणार? सरकारने जबाबदारी घेणं गरजेचं आहे ना. तू कसा का असा ना, तुला मुख्य प्रवाहात आणणं गरजेचं आहे सरकारने, आणि त्यासाठी सरकार जबाबदारी घेत असतं. ठीक आहे, भैसळे बँक देऊ शकत नाही ना, भैसळे बँक हीच विकत घ्यायची डायरेक्टली. मला माझे जे काही भाग भांडवल आहे ते रिटर्न करायचं, आणि माझ्या हातातून माझी बँक घ्यायची आणि तुला धरू धरू कर्ज द्यायचं. अशा प्रकारे विकत घेणे कुणी सरकारने, त्याला राष्ट्रीयकरण असं म्हटलं जात असतं. 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं होतं. ज्या बँकांचे 50 कोटी हे भाग भांडवल होतं, त्या सर्व बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. अशा एकूण 14 बँका होत्या. पुढे 1980 ला, म्हणजे 1969 ला सुद्धा इंदिरा गांधी होत्या फर्स्ट टर्म मध्ये, आणि सेकंड टर्म त्यांचं 1980च होतं. 1980 ला सुद्धा इंदिरा गांधीच होत्या. त्यांनी 6 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. इतिहासामध्ये एकूण 20 बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे.
या व्यतिरिक्त अजून विलिनीकरण झालेले आहेत, ते एवढं डीपमध्ये जाण्याची गरज नाही. तुला परीक्षेमध्ये राष्ट्रीयकरणावर वारंवार फिरून फिरून प्रश्न विचारला जात असतो. आणि ते तारीख का लक्षात ठेवायची, कारण तुला असा प्रश्न विचारला जातो की पुढील पैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये राष्ट्रीयकरण झालेलं 14 बँकांचं. तुला हे माहिती आहे 1969 ला राष्ट्रीयकरण झालेलं आहे, परंतु पंचवार्षिक योजनेचा विचार केला तर पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 1956 या काळामध्ये राबवली गेली होती. दुसरी 1956 ते 1961 या कालावधीमध्ये राबवली गेली होती. तिसरी 1961 ते 1966 या कालावधीमध्ये राबवली गेली होती. सर्वात अपयशी योजना म्हणलं तर तिसरी पंचवार्षिक योजना, जिचा टार्गेट 5+ होता ग्रोथ रेटचा, परंतु खऱ्या अर्थाने अचिव्हमेंट झाली 2.6% केवळ ग्रोथ रेटची. म्हणजे विचार कर तू, सर्वात अपयशी योजना म्हणून ती योजना ओळखली जात असते, कारण 2 युद्ध झाले होते आणि भीषण दुष्काळ. आणि अचानकपणे ज्यावेळेस ताशकंद करार करण्यासाठी लाल बहादूर शास्त्री ताशकंद या ठिकाणी गेले होते, रशियाच्या दक्षिणेलाच बरं का ताशकंद, तिथे गेले होते. तिथे मध्यरात्री त्यांचं निधन झालं. ताशकंद करार झाल्यानंतर मग पुढचे पंतप्रधान झाले. अचानकपणे त्यांना पंतप्रधान पद भूषवावं लागलं, त्या ठिकाणी शपथ घ्यावी लागली 24 जानेवारी 1966 मध्ये, त्या म्हणजे इंदिरा गांधी. आणि म्हणून त्यांनी आल्याबरोबर ती परिस्थिती बघितली आणि सांगितलं की आता आपण ह्या सर्व योजना थांबवणं गरजेचं आहे. 3 वर्ष सुट्टी काढली. 1966 ते 1967 पहिल्या वर्षाची सुट्टी काढली. योजना सुट्टी काळ त्याला म्हटलं जात असतं. 1967 1968 या आर्थिक वर्षामध्ये दुसऱ्या वेळेस सुट्टी काढली आणि तिसरं वर्ष ते म्हणजे 1968 ते 1969 हे तिसरं आर्थिक वर्ष होतं. आर्थिक वर्ष लक्षात ठेव बरं का, यावरून तुला हे विचारणार आहे. आर्थिक वर्ष सुरू होत असतं 1 एप्रिल ते 31 मार्च. तू सांग सोन्या, जुलै आणि तेही 1969. 3 वर्ष संपले आणि मग योजना सुरू झाली. कोणतीही पंचवार्षिक योजना 1 एप्रिलला सुरू होत असते. 1969 ते 1974 पर्यंत चौथी पंचवार्षिक योजना राबवली गेली होती आणि याचा कार्यकाळ होता 1 एप्रिल ते 31 मार्च. म्हणजे 1 एप्रिल 1969 ला सुरू झाली आणि 1974 पर्यंत 31 मार्च या तारखेला संपली. 1 एप्रिल ते 1974 ला 31 मार्च. म्हणजे याचा अर्थ काय, तर या कालावधीमध्येच म्हणजे चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालेले ना 14 बँकांचं राष्ट्रीयकरण, हे तुला विचारलं जात असतं. या तारखेवरून फिरून फिरून विचारलं जात असतं. तू त्या ठिकाणी क्लिक करतो योजना सुट्टीचा कालावधी. पंचवार्षिक योजनेवर लय ठोसके प्रश्न असतात सोन्या. मला तर नवल वाटतं की तू 12च्या 12 पंचवार्षिक योजना पार तोंडपाठ करत असतो. चार्ट काय बनवतोय, कुठं काय कुठाने करतोय सोन्या. त्या ठिकाणी तुला प्रश्न विचारला जातोय लय ठोसका की पहिली पंचवार्षिक योजना आणि याचं अध्यक्ष कोण होते किंवा कालावधी काय. काय अपमान केला जातोय तुझा. एवढा इमानदारीत तू अभ्यास करतोयस आणि तुझा अपमान आहे ठोसके प्रश्न विचारून. आणि ते प्रश्न तू जर चुकवले तर माझा अपमान आहे सोन्या. तू माझे लेक्चर बघतोय, मास्तराचा अपमान करतोय तू. तारीख 19 जुलै 1969. पहिल्या टप्प्यामध्ये 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं. बाकी दुसऱ्या टप्प्यामध्ये 15 एप्रिल 1980. दुसऱ्या टप्प्यातील ही तारीख नाही लक्षात ठेवली तरी चालेल, पण 6 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं. ठेवींची मर्यादा 50 कोटी, या ठिकाणी 200 कोटी होती. म्हणजे ज्या बँकांचं भाग भांडवल, आता म्हैसडे बँक आहे ना, याचं भाग भांडवल आहे 50 कोटीचं. तर मला 1969 या वर्षी 50 कोटी देऊन टाकले किंवा जे काय असेल त्यापेक्षा जास्त असेल, 50 कोटीपेक्षा जास्त, आणि माझी बँक विकत घेतली. मग नंतर टेल्याला, माझ्या गावातील जामखेडच्या टेल्याला, त्या ठिकाणी बरोबर कॉलेजच्या समोर पानटपरी चालू करण्यासाठी कर्ज दिले गेले. बरोबर आहे. नाही तर मी देणार नाही. मी कुणाला देणार? अदानी, अंबानी किंवा मोठमोठे उद्योगपती यांना देणार. बाकी तुला देऊ शकतो का मी सोन्या? नाही देऊ शकणार. मी कुठं कुठं शोधणार? त्यासाठी तुझा विकास करायचा, तुला मुख्य प्रवाहात धरून आणायचं या उद्देशाने. पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या, या ठिकाणी सुद्धा इंदिरा गांधी होत्या. मुख्य उद्देश ग्रामीण विकास आणि कृषी क्षेत्राला कर्ज पुरवठा करणे. ग्रामीण म्हणजे तू ग्रामीण भागामध्ये राहतोय, तुझा विकास म्हणजे ग्रामीण विकास झाला सोन्या. आणि या ठिकाणी अर्थव्यवस्थेवर सरकारचे अधिक नियंत्रण मिळवणे या उद्देशाने अशा प्रकारे 2 वर्षांमध्ये एकूण 20 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं होतं. तुला मुद्दा विचारला जातो की पहिलं राष्ट्रीयकरण केलं त्यावेळेस एकूण किती बँकांचं, दुसरं राष्ट्रीयकरण केलं त्यावेळेस एकूण किती बँकांचं. मोठ्या परीक्षेचा अभ्यास जर तू करत असेल तर महत्वाच्या बँका लक्षात ठेव. 1969 मध्ये ज्या राष्ट्रीयकरण करण्यात आलेल्या बँका आहेत त्यातील महत्वाच्या बँका त्या म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया. या व्यतिरिक्त पंजाब नॅशनल बँक आज आपल्या देशातील 3ऱ्या क्रमांकाची सर्वात स्ट्रॉंग, सर्वात मोठी, 2ऱ्या क्रमांकाची, चुकून बोललो 3ऱ्या क्रमांकाची, ज्यांचं भाग भांडवल जबरदस्त आहे आणि आपल्या देशातील ही पहिली आहे बरं का भारतीयांनी स्थापित केलेली बँक. अशा प्रकारची बँक आहे पंजाब नॅशनल बँक. हिचं सुद्धा राष्ट्रीयकरण 1969 मध्ये करण्यात आलं होतं. बाकी 1980 मध्ये सर मग ते एसबीआयचं राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आलं होतं? 1955 मध्ये एसबीआयचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. इम्पेरियल बँकेचं रूपांतर करून एसबीआय मध्ये स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे. शिवरामन समितीच्या शिफारशीवरून एसबीआयची स्थापना करण्यात आली होती. एसबीआय
ही इम्पेरियल बँक म्हणून ओळखली जायची 1921 पर्यंत. सॉरी 1921 नंतर इम्पेरियल बँक म्हणून ओळखली जायची. 3 एकूण बँका होत्या, त्या म्हणजे प्रेसिडेन्सी बँक म्हणून ओळखल्या जातात. कोलकाता, त्यानंतर अजून ती आपली ही मद्रास आणि मुंबई ह्या प्रेसिडेन्सी बँक ईस्ट इंडिया कंपनीच्या. लई डीप मध्ये जावं लागेल, इथे लक्षात आहे. आंध्र बँक आहे, कॉर्पोरेशन बँक आहे, न्यू बँक ऑफ इंडिया, या तीनही महत्वाच्या बँका यांना 1980 ला. तसं म्हटलं तर 6 बँकांचं राष्ट्रीयकरण, पण त्यापैकी सुद्धा महत्वाच्या बँका ह्या आहेत. पुढचा प्रश्न, 1857च्या उठावादरम्यान बिहार प्रांताचे नेतृत्व कोणी केले? सर, अनेक वेगवेगळे असे प्रांत आहेत आणि त्यांचं नेतृत्व कोणी केलं त्या संबंधित मला प्रश्न विचारला जाईल. केवळ बिहारच काय घेऊन बसलाय तुम्ही? सोन्या, बिहार या ठिकाणचे जे कमिशनर होते ना, त्यांनीच पुढे काँग्रेसची स्थापना केलेली. त्यामुळे तुला सर्वात जास्त मुद्दा या मुद्द्यावर प्रश्न विचारला जात असतो 1857च्या उठावामध्ये. पुढीलपैकी बिहार या प्रांताचं नेतृत्व कोणी केलं होतं, किंवा बिहार या ठिकाणच्या 1857च्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं? नानासाहेब पेशवे यांनी केलं तर, तात्या टोपे यांनी केलं तर, कुंवर सिंग यांनी केलं, की खान बहादूर खान यांनी केलं होतं? यस, व्हेरी गुड, रामकृष्ण, मनापासून धन्यवाद. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मग दिल्ली या ठिकाणी नेतृत्व केलं होतं बहादूर शाह दुसरा, आणि याचा सेनापती होता बख्त खान. हे बहादूर शाह दुसरा हा होता तत्कालीन जो मुघल साम्राज्य आहे ना, त्या मुघल साम्राज्याचा प्रशासक प्रमुख होता. नाम मात्र मुघल साम्राज्य राहिलं होतं आपल्या देशामध्ये. 1707 नंतर औरंगजेब याचा मृत्यू झाल्यानंतर कानपूर याचं नेतृत्व केलं होतं आपले नानासाहेब पेशवे यांनी, आणि त्यांचे सेनापती होते तात्या टोपे. पण हे जे दिसतात ना तुम्हाला ब्रिटिश अधिकारी, यांनी त्या ठिकाणचे त्या प्रदेशाचा 1857चा उठाव याला दडपून टाकण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला होता. जॉन निकल्सन आणि हडसन यांनी इथलं 1857चा उठाव दडपला होता. त्यानंतर कॉलिन कॅम्बेल यांनी कानपूरचं नेतृत्व ज्यांनी केलं होतं नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे, इथलं जे हे आहे ना कानपूरचा उठाव, तो दडपून टाकला होता. लखनौ या ठिकाणी बेगम हजरत महल यांनी आपलं ते ठिकाणचं लखनौचं जे हे होतं, काय म्हणतात त्याला, आपलं संस्थान होतं, ते टिकून ठेवण्यासाठी स्वतः ग्राउंडवर उतरले होते. कॉलिन कॅम्बेल यांनी ते हे केलं होतं. परंतु तुम्हाला विचारलं जात असतं या अधिकाऱ्यांमध्ये इथे झाशीची राणी लक्ष्मीबाई, मैं मेरी झाशी नहीं दूंगी, तात्या टोपे यांनी सुद्धा त्यांना मदत केली होती, राणी लक्ष्मीबाई यांना. त्यानंतर प्रत्यक्षात त्यांनी युद्धामध्ये सामील होऊन आपलं शौर्य दाखवलं होतं मित्रांनो, आणि त्यांचं जे शौर्य आहे त्याचं अप्रिसिएशन ह्युरोज यांनी केलं होतं बरं का आपल्या ग्रंथामध्ये. बाकी बिहार या ठिकाणी कुंवर सिंग यांनी नेतृत्व केलं होतं, विल्यम टेलर आणि व्हिन्सेंट आयर. सर, या दोघांनी मिळून काँग्रेसची स्थापना केली होती का? सोन्या, हे अधिकारी आहेत ज्यांनी दडपून टाकलं होतं. परंतु तत्कालीन जे कमिशनर होते ना बिहारचे, ए.ओ. ह्यूम यांनी डोळ्याने बघितलं होतं 1857चा उठाव काय झालेला आहे, कशा प्रकारे झालेला आहे, त्याच्या मागची कारण काय. 2 ग्रंथ लिहिली होती, आणि ती धरू तत्कालीन जे 1885चा डफरीन आहे ना, डफरीन 1884 ते 1888 मध्ये आपल्या भारताचा तो व्हॉइसरॉय होता डफरीन, त्याला धरून नीट समजून सांगितलं. ते कान धरून त्याला नीट सांगितलं होतं की स्वाऱ्या, येण्यासारखं काय बघतोय बघ, हा मुद्दा वाच, हा मी माझ्या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे की नेमकं कारण काय आहे. त्यानंतर हा एक मुद्दा वाच, यामध्ये मी सुद्धा अभ्यास करून बऱ्यापैकी अभ्यासपूर्ण माहिती तुला सांगतोय की हे पुन्हा होऊ नये, त्यासाठी कुणीतरी मध्यस्थी करणं गरजेचं, त्यासाठी काँग्रेसची स्थापना करणं गरजेचं आहे. बरोबर आहे ना? काँग्रेस म्हणजेच काय, एक अशी राष्ट्रीय सभा असायला पाहिजे की या लोकांमध्ये सुशिक्षित वर्ग पुढे येऊन या लोकांचे प्रश्न आपल्यापर्यंत मांडतील. बाकी आपण सॉल्व्ह करायचे की नाही करायचे ते नंतर बघू. पण कमीत कमी जो उद्रेक आहे तो उद्रेक होणार नाही ना. जसं की कुकर या ठिकाणी आतमध्ये भात टाकलेले, पाणी टाकलेले आणि कुकरचं झाकण लावलेले, त्यानंतर मग आग दिलेली आहे. आग दिल्यानंतर कुकरच्या आतमध्ये एअर तयार झालेलं आहे सोन्या, पण त्याला शिट्टीच नसली तर धमाका होईल की नाही. शिट्टी काय काम करते, तर जे एअर आहे ना ते बाहेर काढायचं काम करते. जे गोळा केलेलं एअर आहे ना, एअर ते बाहेर काढायचं काम करते. तशाच प्रकारे त्या शिट्टीचं काम हे काँग्रेस करल, असं त्यांना समजून सांगितलं. लॉर्ड डफरीन याला समजून सांगितलं होतं. म्हणून 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना झाली होती. ठीक आहे. आणि म्हणून या ठिकाणी बिहार महत्वाचं आहे. अलाहाबाद लियाकत अली, कर्नल नील, आणि बरेली खान बहादूर खान, व्हिन्सेंट आयर. ठीक आहे. बाकी कारणांचा प्रकार यामध्ये 1857चा उठाव, हे कारण नीट समजून घेतली तरी सुद्धा 1857चा उठाव आजच्या या प्रश्नासोबत जेवढी माहिती दिलेली त्याच्या पलीकडे एकही प्रश्न विचारणार नाही. ज्यावेळेस मी तुला कारण एक्सप्लेन करेल त्यावेळेस फक्त ग्रंथासंबंधित मी या ठिकाणी माहिती आणायची राहिलेली आहे. आणि या व्यतिरिक्त तुझ्या या सरळ सेवा भरतीमध्ये हे 2 स्लाइड आहेत ना, याच्या पलीकडे मार्क जात नाहीत. पण हे एक्सप्लेन करावं लागेल. सांग, एक्सप्लेन करू का पुढे जाऊ? तू म्हणतो सर पुढचा प्रश्न घ्या, पुढचा प्रश्न घ्या, पुढचा प्रश्न घ्या. मग मी एका लेक्चरमध्ये कमीत कमी 200 प्रश्न घेऊ शकतो, 1 लाईनर.
येस, याचं उत्तर हे, याचं उत्तर हे, याचं उत्तर हे, याचं उत्तर हे. अरे सोने, यासाठी मी आलेलो नाहीये. तू पुस्तकात वाचू शकतो. तुला एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. त्याच्या मागची कारणं नीट समजून घेणं गरजेचं आहे. जसं की या ठिकाणी बघ ना, राजकीय कारण लॉर्ड डलहौसी याचं दत्तक विधान नामंजूर करण्यात आलं होतं यांनी. कारण डॉक्टरेट ऑफ लॅब्स त्याला म्हटलं जात असं. म्हणजे एखादा राजा, संस्थाने होती 562, बघ ना, आपला देश ज्यावेळेस स्वतंत्र झाला होता त्यावेळेस 562 पैकी गेली एकूण काय म्हणतात 562 पैकी 10 संस्थाने गेली होती. 552 संस्थाने आपल्या देशामध्ये राहिली होती. विचार करे, संस्थाने म्हणजे त्या ठिकाणी राजा हे ते संपूर्ण प्रशासन चालवायचे. अशा प्रकारची 552 संस्थाने किंवा 562 संस्थाने. या ठिकाणी समजा एखादा राजा निपुत्रिक त्याचं निधन झालं असेल तर त्यांच्या ज्या पत्नी आहेत म्हणजे राणी त्या संस्थानाच्या, तर त्या ठिकाणी बालकाला दत्तक घ्यायच्या आणि त्यांना नाम मात्र त्या ठिकाणी बालकाला म्हणजे त्याच्या नावावर संपूर्ण प्रशासन चालवायचं, त्याला गादीवर बसून. पण हे चालणार नाही असं लॉर्ड डलहौसी यांनी सांगितलं. त्यानुसार मग हे संपूर्ण वेगवेगळे संस्थाने विलीन करण्यात आली, ज्यामध्ये झाशी होती, सातारा होतं, त्यानंतर नागपूर होतं. ठीक आहे. आर्थिक कारणांमध्ये ब्रिटिशांची अन्यायकारक शेत सारा पद्धत, यामध्ये रयतवारी पद्धत होती, मौजेवारी पद्धत होती. मौजेवारी पद्धत आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू केलेली बरं का. लॉर्ड एल्फिन्स्टन याने 1818 पेशवाईचा अस्त्र झाला होता. युनियन जॅक शनिवार वाड्यावरील जो आहे ना, तो त्या ठिकाणी फडकवला होता भगवा उतरवून. शेवटचे जे पेशवे त्यांनीच. तर पेशवाईचा अस्त्र 1818 मध्ये झाला होता. त्याच वेळेस त्या ठिकाणी ज्याच्या नेतृत्वामध्ये चौथं मराठा युद्ध झालं होतं, तिसरं मराठा युद्ध झालं होतं, अँग्लो मराठा युद्ध, ते म्हणजे कोण, कमिशनर होता मुंबई प्रांताचा त्यावेळेसचा, तो लॉर्ड स्टुअर्ट एल्फिन्स्टन, आणि तोच पुढे गव्हर्नर झाला होता. त्याने मौजेवारी पद्धत आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजेच मुंबई प्रांतामध्ये, तत्कालीन महाराष्ट्राला, आजच्या महाराष्ट्राला तत्कालीन मुंबई प्रांत असं म्हटलं जायचं. तर रयतवारी पद्धत एक आहे, महालवारी पद्धत आहे, कायमधारा पद्धत आहे, आणि रयतवारी पद्धती सारखीच पद्धत आपल्या महाराष्ट्रामध्ये मौजेवारी पद्धत लागू करण्यात आली होती. परंतु यामुळे शेतकऱ्यांचं शोषण केलं जायचं. मध्यस्थी जो होता ना, तो लय लुटायचा, तुला कळतच नसत इंग्रजी भाषा, आणि ब्रिटिशांना तुझी भाषा कळत नव्हती जर तू शेतकरी असेल तर. उदाहरणासाठी तू आणि ब्रिटिश लोक. आणि मध्यस्थी कोण, तर ते जे हे आहेत ना, काय म्हणतात त्याला, आपलं जमीनदार. मग ते जमीनदार या ठिकाणी ब्रिटिशांनी सांगितलेलं आहे एकूण समजा 20% टॅक्स वसूल करायचा तुझ्याकडून, ह्यो मध्यस्थी घेणार तुझ्याकडून 50% टॅक्स. अशा प्रकारे 30% त्याच्याजवळ ठेवणार, 20% ब्रिटिशांना देणार. आणि ब्रिटिश अधिकारी तत्कालीन जे होते ना, कलेक्टर सुद्धा, यांनी सुद्धा लय मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. तशा प्रकारे वेगवेगळी कागद मिळालेली आहेत. त्यानंतर बघा आर्थिक, यामध्ये झालं हस्तकला उद्योगाचा राज झाला होता. तुझे हस्तउद्योग आहेत ना, घरी बसल्या बसल्या हस्तउद्योग करत असतो, म्हणजे हस्तकला, ती सगळी त्यावेळेसची हस्तकला संपुष्टात आली होती. म्हणजे हे सुद्धा एक्सप्लेन करावं लागेल फार डीप मध्ये. एवढं नीट समजून घे, पॉज कर, नंतर वाच, पुढचा प्रश्न घे. बघ, वायूचे रूपांतर द्रवात म्हणजे गॅस टू लिक्विड होण्याच्या प्रक्रियेला शास्त्रीय भाषेत काय म्हटलं जात असतं? लवकर लवकर सांगा. वायूचे रूपांतर द्रवात म्हणजे गॅस टू लिक्विड होण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जात असतं? संप्लवन, संघनन, गोठण काय म्हटलं जात असतं? गॅस टू लिक्विड, संप्लवन पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर. बाकी बाष्पीभवन म्हटलं तर द्रव आणि वायू, म्हणजे द्रवचं रूपांतर वायूमध्ये होत असतं, त्याला बाष्पीभवन असं म्हटलं जात असतं. जसं की पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होत असतं, त्यानंतरच मग ते ढग, आणि ढगाला लागली कळण, मग नंतर पाणी कसं थेंब थेंब गळत, मग त्याला धुलीकणाची आवश्यकता असते, त्यानंतर मग त्याचं मध्ये रूपांतर होत असतं. संघनन म्हणजे वायूचं द्रवमध्ये रूपांतर होणे, जसं की ढगांपासून पाऊस पडणे. संप्लवन म्हणजे स्थायू अवस्थेचं डायरेक्टली वायू अवस्थेमध्ये रूपांतर होणं, द्रव अवस्थेमध्ये न होता. कोणतंही वस्तू किंवा द्रव्य, त्याला समजा आपण टेम्परेचर वाढवलं त्याचं, तर त्याचं रूपांतर द्रवामध्ये होत असतं, त्याचं रूपांतर मग वायूमध्ये होत असतं. अशा प्रकारे चेंजेस होत असतात. परंतु या ठिकाणी स्थायूचं डायरेक्टली वायूमध्ये रूपांतर कापूर किंवा डांबर गोळी. त्यानंतर गोठणं म्हणजेच काय, तर द्रवाचं रूपांतर स्थायूमध्ये होत असतं. जसं की बर्फ आहे, बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होतं, पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये होतं. ज्यावेळेस बर्फाचं पाण्यामध्ये होत असतं त्यावेळेस त्याला टेम्परेचर दिलेलं असतं. ज्यावेळेस टेम्परेचर कमी केलेलं असतं म्हणजे पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये होतं, त्याला गोठणं असं म्हटलं जात असतं. आणि वितळणे म्हणजे स्थायूचं द्रवमध्ये रूपांतर. यावर तुला प्रश्न विचारला जात असतो. चार्ट समजून घे. पुढचा, पोलाद हे संमिश्र खालीलपैकी कोणत्या घटकांपासून बनलेलं आहे? तांबे, जस्त, लोखंड, कार्बन, तांबे, कथिल, आणि लोखंड आणि निकेल. लवकर लवकर सांगायचं योग्य उत्तर काय असेल? पोलाद कशावरून बनलेला आहे? ज्यावेळेस आपण शुद्ध लोखंड विचारात घेतो ना,
त्यावेळेस ते शुद्ध लोखंड जे आहे ना ते मृदू असतं, म्हणजे तेवढं कडक नसतं. परंतु ज्या वेळेस त्यामध्ये कार्बन मिळवलं तर ते अजून कडक होऊन जात असतं. पोलाद किती कडक आहे, बरोबर आहे ना? तशा प्रकारे ते कार्बन मिसळावं लागत असतं, त्यानंतर त्याची अजून घनता वाढत असते. मग पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पोलादला स्टील असं म्हटलं जात असतं आणि लोखंडामध्ये कार्बन मिसळलं तर स्टील तयार होत असतं. मग वेगवेगळे संमिश्र तुम्हाला दिसतात. पोलाद या ठिकाणी लोखंड प्लस कार्बन, इमारती, जहाजे, रेल्वे रूळ हे उभारण्यासाठी अशा प्रकारे पोलादचा वापर केला जात असतो. स्टेनलेस स्टील म्हणजेच लोखंड, क्रोमियम आणि निकेल यांचं संमिश्र असतं. स्वयंपाकाची भांडी आणि शस्त्रक्रिया उपकरणे बनवण्यासाठी अशा प्रकारे स्टेनलेस स्टीलचा वापर केला जात असतो. पितळ यामध्ये तांबे आणि जस्त या दोघांनाही मिसळलेलं असतं. पूजेची भांडी आणि यंत्रांचे भाग तयार करण्यासाठी, आणि कांस्य म्हणजे तांबे आणि कथिल टिन या दोघांना मिक्स केलं जात असतं. त्यानंतर ब्रॉन्झ तयार केला जात असतो. पुतळे, पदके हे बनवण्यासाठी खास करून यांचा वापर केला जात असतो. या प्रश्नाचं तुम्हाला योग्य उत्तर द्यायचंय. बाकी राहिलेला भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. थांबायचं का? जास्त डीप मध्ये होते का रे? एकदा कमेंट करा लवकर लवकर. ठीक आहे, पुढच्या लेक्चर पासून आपण थोडंसं स्पीड मध्ये घेऊया. तुमच्या परीक्षा आलेल्या आहेत, आता मलाही जाणवलं थोडं डीप मध्येच घेतलं मी, पण असं होणार नाही. पुढच्या लेक्चर पासून आपण स्पीड मध्ये घेऊया. जे तुमच्या महत्वाचं आहे तेवढंच आपण फक्त कव्हर करूया. ठीक आहे. बाकी ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या लेक्चरमध्ये माझ्या प्रश्नाची उत्तरं दिली होती त्या विद्यार्थ्यांची नावं बघूया कोण कोण आहेत ते. मी एक प्रश्न विचारला होता, केरळ आताचे केरळम, व्हेरी गुड. केरळ संबंधित प्रश्न विचारला होता आणि त्यांनी अनेकांनी योग्य उत्तर दिलेले. आता नाव बदललंय ना, त्याचं बदलणार आहेत. त्यामध्ये सागर पवार यांनी जबरदस्त माहिती दिलेली आहे. यामध्ये बघा ना, 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली 26 फेब्रुवारी 2026च्या माहितीनुसार केरळचे विद्यमान मुख्यमंत्री पिनराई विजयन, व्हेरी गुड, 25 मे 2016 पासून पदावर आहेत. तसेच केरळचे विद्यमान राज्यपाल यासंबंधी सुद्धा माहिती दिलेली त्यांनी, राजेंद्र आर्लेकर. सोन्या, मी एखादा प्रश्न विचारत असतो ना तुला, तर त्याचं स्पष्टीकरण विद्यार्थी देत असतात. कमेंट वाचत चल. आणि एखाद्या विद्यार्थ्याने चांगल्या प्रकारे माहिती दिली असेल तर त्याची कमेंट लाईक कर, लगेच तुझ्या अकाउंटमधून पैसे जाणार नाही सोन्या. कमेंट एखाद्याची लाईक करणं किंवा एखाद्या व्हिडिओला लाईक करणं, कमेंट करणं, त्यामुळे पैसे जात नाहीत अकाउंटमधून. तू घाबरतो का? विचारपूर्वक लाईक करत असतो. लाईक करू का नको करू, लाईक करू का नको करू, बोलू का नको बोलू, बोलू का नको बोलू. अरे ती आज ना उद्या निघून जाणार आहे तुझ्या आयुष्यामधून. इंजिनियर, डॉक्टर सोबत तू राहणार आहे तसाच. बोलून टाक. पिनराई विजयन, व्हेरी गुड. सिद्ध्या यांनी योग्य उत्तर दिलंय. सायली कोडक मॅडम यांनी सुद्धा सांगितलंय, मुख्यमंत्री पिनराई विजयन, स्थापना 1 नोव्हेंबर केरळ राज्याची 1956 मध्ये झाली होती, राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, व्हेरी गुड. त्यानंतर अजून शुभम यांनी सुद्धा योग्य उत्तर दिलेले, शुभम, व्हेरी गुड. त्यानंतर साक्षी पवार यांनी सुद्धा योग्य उत्तर दिलेलं आहे. योग्य उत्तर ना, बॅचची फी किती आहे ऑनलाईन बॅचची? आपल्या ऍप मध्ये तुम्ही गेलात की सध्या सर्वात कमी फीज आहे. आता सध्या 25% डिस्काउंट सुद्धा सगळ्या याच्यावर दिलेलं आहे आपण, बरं का. आज होळी आहे ना, होळीसाठी 25% डिस्काउंट दिलेलं आहे. तुम्ही ऍप इन्स्टॉल करा. मुख्य विवरण, व्हेरी गुड. जेस्सी यांनी सुद्धा योग्य उत्तर दिलेलं आहे, व्हेरी गुड जेस्सी मॅडम. तुषार नंदेश्वर, थँक्यू सो मच. साहिल, मनापासून धन्यवाद. साक्षी पवार, सर मला बॅच घ्यायची आहे, काय करायचं? आय मीन ऍप डाउनलोड करून आहे का? यस, तुम्हाला ऍप इन्स्टॉल करावं लागेल. त्या ठिकाणी इन्स्टॉल केल्यानंतर लॉग इन केलं की अनेक फ्री मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी कंटेंट मिळेल पीडीएफच्या माध्यमातून. त्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या बॅचेस त्या ठिकाणी अतिशय कमी दरामध्ये आहेत, त्या जॉईन करू शकता. ठीक आहे, थांबूया आपण. चुकला असेल तर क्षमा असू द्या. लाईक ठोकून जा रे स्वानिया.